गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परोवणा बणिया, झाणाविय पच्चाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि जेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत आम्ही ध्यानाचं प्रकरण बघत होतो. ध्यान, ज्या ध्यानाविषयी तत्वार्थ सूत्रात म्हटलेलं आहे, परे मोक्ष हेतू. धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान ही दोन ध्यान मोक्षाचे हेतू आहे. धर्मध्यान असंभवनीय आहे, शुक्ल ध्यान मात्र असंभवनीय नाही. श्रेणी आरोहण करताना शुक्ल ध्यानाची प्राप्ती होऊ शकते. धर्मध्यान मात्र आजही आमच्या जीवनात असू शकतं. म्हणून पिंडस्थ, रूपस्थ, पदस्थ आणि रूपातीत हे 4 ध्यान आम्ही आजही करू शकतो. किंवा पिंडस्थ ध्यानाच्या ज्या 5 धारणा आहेत याविषयी देखील आम्ही प्रॅक्टिकल जीवनामध्ये करू शकतो. ध्यानाच्या प्रकरणामध्ये एकाग्रता ही महत्वाची आहे. जितकी आमची एकाग्रता साधेल, श्वासाचा तेवढाच लयबद्धता, नियंत्रितपणा आणि एक सारखेपणा हा त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपोआपच आम्हाला क्षयोक्षमाची देखील ध्यानाच्या माध्यमातून प्राप्ती होऊ शकते. अशा या ध्यानाच्या विशेषता काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ध्यानाचे 4 अधिकार आहे. पहिल्यांदा तर हे समजायचंय, ध्यानाचे 4 अधिकार आहे. ध्याता, ध्येय, ध्यान आणि ध्यानाचं फल. ध्याता कसा असला पाहिजे, म्हणजे ध्यान करणारी व्यक्ती ही पहिल्यांदा तर जितेंद्रिय पाहिजे, वैराग्यवान पाहिजे. तिच्या अंतरंगामध्ये वैराग्य, प्राणीमात्रांविषयी दयाभाव हा तिच्या जीवनात असला पाहिजे. ती तत्वज्ञानाने युक्त असली पाहिजे. नंतर आसन विजयी, निद्रा विजयी आणि आहार विजयी या 3चा देखील अत्यंत जवळचा संबंध ध्यानाशी आहे. जी व्यक्ती अशा प्रकारे निद्रा विजयी असते तीच व्यक्ती आसन विजयी आणि आहार विजयी पण, म्हणजे पहिल्यांदा आहार विजयी पण असावा लागतो. ज्याचं रसना इंद्रिय ताब्यात आहे तिच्या जीवनामध्ये आसन विजयीपणा संभवू शकतो. आम्हाला अनेक उदाहरणं असे माहिती आहे. शांतीसागर महाराजांचं उदाहरण माहिती आहे, किंवा आजच्या माताजी आहे त्या ठिकाणी ज्ञानमती माताजी, या देखील एका आसनात कितीतरी वेळ त्या ठिकाणी बसू शकतात. आसनावर त्यांचा विजय आहे. नंतर निद्रा विजयी, निद्रेवर देखील तीच व्यक्ती विजय प्राप्त करू शकते. हे आहे ध्याता कसा असला पाहिजे. ध्याता अशा प्रकारे आहे. ध्येय काय आहे मग? ध्येय तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे आजही आमच्या जवळ विद्यमान आहे ते आमचं ध्येयभूत आत्मा असणार आहे. आणि ज्याला आम्ही ध्येय म्हणतो ते आमचं साध्य तत्व, मोक्ष हे आमचं साध्य तत्व आहे. आणि या मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी जो ध्येयभूत शुद्ध आत्मा आहे तो मी आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. नंतर ध्यान, ध्यानामध्ये प्रत्यक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी एकाग्र चिंता निरोध करून ध्यानाची प्राप्ती जीवनात करून घेऊ शकतो. आणि चौथं, ध्यानाचं फल. ध्यानाचं फल 2 तऱ्हेचं आहे. एक लौकिक फळ, लौकिक फळामध्ये विभूती मिळते,
आरोग्य लाभ येतो, संतुष्टी मिळते, धैर्य त्या जीवाला प्राप्त होते. आणि पारलौकिक फल जर आम्ही बघितलं तर त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते, अतींद्रिय सुखाची प्राप्ती होते आणि कर्माचा क्षय होतो. पारलौकिक फल हे ध्यानाचं असणार आहे. ध्यानाचे 8 अंग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 बिंदू सर्वत्र योग दर्शनामध्ये सुद्धा याच 8 गोष्टी दिलेल्या आहेत आणि या 8नी ध्यानाची सिद्धी होणार आहे. नंतर दुसऱ्या दृष्टीने जर ध्यानाचं पाहिलं तर 6 अंग आम्हाला दिसतात. ध्यानामध्ये उत्साह असला पाहिजे. कंटाळा आला आणि आम्ही ध्यानाला बसलो, अति उत्साहाने ध्यानाची साधना जीवनात करायची आहे. नंतर निश्चय हवा, कारण ध्यान एका दिवसात सफल होऊ शकत नाही. आंब्याचं जर आम्ही बीज रोपण केलेलं आहे आंब्याचं आणि आम्हाला वाटत असेल की एका दिवसात आंबा यावा, शक्य नाही. प्रत्येक कार्यासाठी निश्चित असा वेळ आहे. त्या वेळानंतरच त्या गोष्टीची प्राप्ती होते. त्याप्रमाणे ध्यान आज केलं आणि उद्याच आम्हाला त्याचं फळ दिसलं पाहिजे असं नाही. आज नवकार दिन आपण साजरा केला, नमो अरिहंताणामची आपण माला जपली. आता जपली, एक दिवस आम्ही जपली आणि आम्ही म्हंटल आम्हाला नवकार मंत्राचं फळ प्राप्त झालं पाहिजे, जे सांगितलेलं आहे की एसो पंच नमो यारो सव्व पावपणासनो. तर हे होणं नाही आहे. आम्हाला सातत्य, धैर्य या सगळ्यांची तिथे परीक्षा होणार आहे. जितकं आम्ही सातत्य ठेवू, जितकं आमच्या अंतरंगामध्ये धैर्य असेल, जितक्या आमच्या जीवनामध्ये तो मंत्र म्हणण्यासाठी उत्साह असेल, श्रद्धा असेल, समर्पण असेल, त्या प्रमाणात आम्हाला फळ प्राप्त होणार आहे. म्हणून दुसरं निश्चय पाहिजे, तिसरं धैर्य पाहिजे, चौथं संतोष पाहिजे. धैर्याची परीक्षा घेतलेली होती धरसेन आचार्यांनी, भूतबली आणि पुष्पदंत यांची. 2 मुनी तिथे पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांच्याशी वार्तालाप केला नाही. हे धरसेन आचार्य आपल्या तपश्चर्येमध्ये लीन. 2 दिवस पर्यंत त्यांनी वाट पाहिली की खरंच या 2 मुनींमध्ये धैर्य आहे की नाही, की उतावळपणा आहे. त्यांना जसं लक्षात आलं नाही हे धैर्यवान आहे, तेव्हा त्यांनी त्यांचं पूर्ण ज्ञान त्या 2 शिष्यांना दिलेलं आहे. ही आहे धैर्य. संतोष हे देखील अत्यंत आवश्यक आहे की मनाची शांती आम्हाला हवी आहे. नंतर तत्वदर्शन, तत्वाचं ज्ञान त्या जीवाला पाहिजे आणि एक देश त्याग जीवनात असावा. यांनी या योगाची सिद्धी होऊ शकते. म्हणून ध्यानाची ही दुसऱ्या दृष्टीने 6 अंग सांगितलेले आहे. ध्यानाचे 5 हेतू आहे. पहिला हेतू आहे वैराग्य, दुसरा हेतू आहे तत्वज्ञान, तिसरा हेतू आहे निर्ग्रंथपणा, चौथा हेतू आहे चित्त वश करणे आणि 5वा हेतू आहे परिशहजय. नंतर ध्यान एका अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ ध्यान असू शकत नाही. परम समाधी म्हणजे ध्यान आहे, की जी शेवटची भूमिका सांगितली होती 8 अंगामधली समाधी, ज्या ठिकाणी सगळं सम झालेलं आहे. आधी व्याधी उपाधी जिथे समत्वाला पोचलेली आहे ती आहे समाधी. आणि या समाधीमध्ये हे जे ध्यान आहे हे प्रकृष्ट रीतीने आहे आणि हे ध्यान भेद विज्ञानाच्या माध्यमातूनच होते. पण भेद विज्ञान म्हणजे ध्यान नाही, ती ध्यानाची पूर्व अवस्था आहे. एकाग्र चिंता निरोध रूप ध्यान छद्मस्थांना मुख्य रूपाने सांगितलेले आहे. केवलींना त्यांचे फळ अनुभवायला मिळते, त्यांना परिस्पंद नाही. अयोग केवलीमध्ये निश्चलता आहे आणि हेच ध्यान त्यांच्या जीवनात तिथे म्हटल्या जातं. ध्यानाचं सूत्र एक साधा
की सर्व साधेल. ध्यानाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे, एक साधा. एक साधा म्हणजे आत्मा साधा. आत्मा साधला की सगळं काही मिळणार आहे. दुसरं, स्वतःमध्ये स्वतःचा शोध घ्या. ध्यानाचं सूत्र आहे की स्वतःमध्ये स्वतःलाच आम्हाला शोधायचं आहे. आणि तिसरं ध्यानाचं सूत्र की बाहेर जाणारी जी ऊर्जा आहे, जी आम्ही निरर्थक आमची वाया घालवितो, ती अंतरंगाकडे वळवायची आहे. ऊर्जा आमची कॉन्स्टंट राहणार आहे. जर आम्ही बाहेर आमची ऊर्जा व्यतीत केली तर अंतरात्म्याकडे ऊर्जा वळविण्यासाठी शिल्लक राहणार नाही. म्हणून ती आम्हाला सेव्ह करायची आहे आणि ती सेव्ह करून त्याचा उपयोग आम्हाला आत्मदर्शनासाठी करायचा आहे, कारण ऊर्जा लिमिटेड आहे. ध्यानाचं साधन एकांत, एकाग्रता, श्वासावर संयम आणि प्रसन्नता हे ध्यानाचे साधन आहे. आणि अशा तऱ्हेने हे ध्यान आमच्या जीवनामध्ये आम्हाला अवतरित करायचं आहे. प्रयत्नपूर्वक ध्यानाची सिद्धी जीवनात होऊ शकते हा अकाट्य विश्वास ठेवून ध्यानासाठी न डगमगता काही काळपर्यंत मनातल्या सर्व विकल्पांचा निचरा करून शांततेने आम्ही एका आसनात स्थिर राहू शकतो का, हा पुरुषार्थ जीवनात करायचा आहे. ही ध्यानाची आपण पाहिली माहिती किंवा प्रयोग. आता यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता ध्यानाबद्दल. अन्यथा पुढचं प्रकरण मी घेते आहे आश्रव. आता पहिला आश्रवाचं, आश्रव कशाला म्हणतात, आश्रवाची व्याख्या अगदी प्रपोर्शनेट मध्ये कोण सांगेल? आश्रव कशाला म्हणतात? हॅलो, उत्तर अपेक्षित आहे. कर्माचे येणे, बरोबर आहे, कर्माचे येणे. आता ही व्याख्या द्रव्याश्रवावर आम्ही घटित करू शकतो. कर्माचं येणं आणि कर्म कुठून आलं? जीवाच्या परिणामाने. हा, जे म्हणजे द्रव्य कर्म येतात त्याला आश्रव. द्रव्य कर्म येत. आता व्याख्या बघा, द्रव्य कर्म येत याचा अर्थ आत्मप्रदेशावरच कर्मांड वर्गणा गचपच भरलेली आहे, जी कर्मरूप होण्यासाठी तत्पर आहे. आता दोन तऱ्हेच्या आश्रवांचा विचार आम्हाला दोन तऱ्हेने करायचा आहे. एक जीवाचं परिणाम आणि दुसरं त्याच समयामध्ये जी कर्मांड वर्गण आहे ती तिच्यामध्ये कर्मरूप होण्याची जी शक्ती आहे ती कर्मरूप होते आहे. हे दोन भाव आम्हाला एकाच समयात बघायचे. याला म्हणायचं निमित्त नैमित्तिक संबंध. आणि हा लावताना जीवाच्या ज्या राग द्वेष मोहादी परिणामांच्या निमित्ताने, हा झाला भावाश्रव. म्हणजे जीवाच्या ज्या रागद्वेष मोहादी परिणामांच्या निमित्ताने आत्मप्रदेशावर स्थित असलेली विश्रसोपचय रूप कर्मांड वर्गणा ही कर्मरूप परिणत होते, याला आश्रव म्हणायचं. क्लिअर? की जे आमचे रागद्वेषादी विकार भाव केले, या विकार भावामुळे आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन झाला. परिस्पंदनामुळे त्या ठिकाणी असलेली विश्रसोपचय रूप कर्मांड वर्गणा देखील परिस्पंदित झाली, तिच्यामध्ये देखील हलनचलन झालं. जी कर्मांड वर्गणा रूप होती ती कर्मरूप परिणत झाली. ती कर्मरूप परिणत झाली असती तरीही बिघडलं नसतं, दुसऱ्या समयात ती नॉर्मल झाली असती. पण त्यासोबत जीवाचा हा कषायरूप परिणाम आहे आणि कषायरूप परिणामामुळे त्या कर्मांड वर्गणे ती कर्मरूप परिणत झालेली आहे, ती आत्म्याजवळ काही काळ टिकते आणि तिच्यामध्ये अनुभाग पडतो.
अशा तऱ्हेने ही कारमाण वर्गणा जी कर्मरूप होते आहे, तिला म्हणायचं द्रव्यास्त्रव आणि जीवाच्या रागद्वेषादी परिणामांना म्हणायचं भावास्त्रव. अशा तऱ्हेने दोन जोडून ही व्याख्या संपूर्ण होणार आहे. आता जे सांगितलं तत्वार्थ सूत्रात मनोवाक काय कर्मयोग आणि दुसरं सांगितलं स आश्रवा, तो आश्रव आहे. आणि हा आश्रव किती प्रकारचा आहे हे बाकीचं पुढे सांगितलेलं आहे. मग आता आश्रवाचे भेद किती आहे, दुसरा प्रश्न. आश्रव किती 57 तऱ्हेनी होतो? 57 57 तऱ्हेनी. 57 तऱ्हेनी आश्रव होतो. कोणते 57 प्रकार आहे? 5 मिथ्यात्व, या 12 अविरती, 25 कषाय आणि 15 योग. बरोबर. हे आश्रवाचे 57 भेद आहे. या 57 मार्गांनी आमच्या जीवनामध्ये कारमाण वर्गणा कर्मरूप होते आहे. यामधलं पहिलं मिथ्यात्व कर्म. आता मिथ्यात्व कर्माचा उदय असताना हे झालं द्रव्य मिथ्यात्व, जी आमच्या जवळ पूर्वबद्ध मिथ्यात्व कर्म आहे याचा उदय आला. म्हणजे या द्रव्य कर्माचा उदय आला. या उदयामुळे म्हणजे याचं निमित्त कारण मिळालं असताना जीवाचा परिणाम देखील विपरीत झाला, मिथ्यात्व रूप झाला, खोटा झाला. आणि म्हणून त्याचा जो मिथ्यारूप परिणाम झालेला आहे हे भाव मिथ्यात्व. आणि जी कारमाण वर्गणा उदयात आली मिथ्यात्व रूपाची ती झाली द्रव्य मिथ्यात्व. म्हणून मिथ्यात्व कर्माचा उदय असताना म्हणजे द्रव्य मिथ्यात्वाचा उदय असताना जीवाचा आत्म्यावर श्रद्धा नसणे, म्हणजे स्वतःची स्वतःवर श्रद्धा नसणे, 7 तत्वांवर श्रद्धा नसणे, पंचपरमेष्ठीवर श्रद्धा नसणे, किंवा विपरीत मान्यता असणे, किंवा परकर्तृत्व घेणं, परभोक्तृत्व घेणं, अहंकार करणं, ममकार करणं, या गोष्टी त्याच्या जीवनात ज्या दिसतात त्याला मिथ्यात्व भाव जीवाचा म्हणायचं. हे आहे मिथ्यात्व. यामुळे जीवाला कर्माचा आश्रव होतो आहे. मिथ्यात्वाचे 5 भेद आहे. एकांत, विपरीत, विनय, संशय आणि अज्ञान. एकांत मिथ्यात्व कोण सांगेल व्याख्या एकांत मिथ्यात्वाची? वस्तू वास्तविकतः अनेक धर्मात्मक आहे. म्हणून वस्तूचं स्वरूप अनेकांतात्मक असताना सुद्धा वस्तूला प्रतिपक्षरहित फक्त एकच धर्म आहे हे मानणं आणि दुसऱ्या धर्माचं पूर्णतः निराकरण करणं, याचं नाव आहे एकांत मिथ्यात्व. जसं सांख्य मतवाले आहे त्यांनी वस्तूला केवळ नित्य मानलेला आहे. वस्तू ही कूटस्थ नित्य आहे हा त्यांचा सिद्धांत आहे आणि हे त्यांचं एकांत मिथ्यात्वाचं द्योतक आहे. किंवा बौद्ध मतवादी वेचे आहे त्यांनी वस्तूला पूर्णतः अनित्य मानलेलं आहे. नित्य नावाची काहीही धारा त्यांनी जीवनात मांडलेली नाही आणि म्हणून ते देखील एकांत मिथ्यात्वी म्हटल्या जातात. म्हणजे एकालाच मानणं आणि दुसऱ्याचं निराकरण करणं. नंतर विपरीत मिथ्यात्व. विपरीत मध्ये जसं स्वरूप आहे तसं न मांडता त्याच्या अगदी विरुद्ध स्वरूप मांडणं, म्हणून ते विपरीत मिथ्यात्व आहे. म्हणजे वास्तविकतः अहिंसा हा धर्म आहे आणि अहिंसा धर्म असताना यज्ञयागामध्ये बळी देणं त्यांनी मोक्षाची प्राप्ती होते असा प्रचार प्रसार करणं हा झाला विपरीत मिथ्यात्व. केवली भगवान कवलाहार घेत नाही, ते कवलाहार घेतात अशा प्रकारचं म्हणणं हे आहे विपरीत मिथ्यात्व. म्हणजे धर्माचे योग्य स्वरूप न मांडता विपरीत रूपाला धर्म मांडणं हे विपरीत मिथ्यात्व आहे. किंवा सवस्त्र मुक्ती आहे हे मांडणं हे विपरीत मिथ्यात्वाचं उदाहरण आहे.
विनय मिथ्यात्व. विनय मध्ये खरं काय खोटं काय हे न ओळखता आम्ही तर सर्व समभाव मांडणारे लोक आहे. आम्हाला हाही धर्म प्यारा आहे आणि तोही धर्म आम्हाला आवडणारा आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही. आम्ही सर्वांना समान विनय देतो. अशा प्रकारची जी मान्यता आहे हे विनय मिथ्याच आहे. दुसऱ्यांचा द्वेष करणं हे वाईटच आहे, परंतु प्रत्येकालाच तशा प्रकारचा दर्जा देणं हे मात्र चुकीचं आहे. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार विनय करण्याला सांगितलेला आहे. जसे देवाधिदेव अरहंत भगवान असतील तर त्यांचा त्याच पद्धतीने विनय व्हायला हवा आहे. शास्त्र असेल तर त्यांचा त्याच पद्धतीने विनय करायचा. शास्त्राचा विनय करायचा, देवांचा विनय करायचा, म्हणजे त्यांना अभिषेक पूजन आदी सांगितलेलं आहे. शास्त्राचा विनय करायचा म्हणजे आम्हाला अभिषेक सांगितलेला आहे शास्त्राचा. शास्त्र वेष्टनात ठेवणे, योग्य जागेवर ठेवणे, ते काढताना स्तुती म्हणणे, ठेवताना परस्तुती म्हणणे, हे आहे शास्त्राचा विनय करणं. ही सगळी भूमिका लक्षात न घेता आम्हाला सगळेच सारखे आहे असं समजून सगळ्यांचा एक समान विनय करणं हे आहे विनय मिथ्यात्व. नवदेवतांमध्ये चैत्यालय देखील एक आम्हाला सांगितलेलं आहे. नवदेवतांमध्ये चैत्यालयाचा पण समावेश आहे. मग चैत्यालयाचा विनय कसा, की त्यांची शिखर बघितल्यानंतर आम्ही नतमस्तक होतो. ध्वजा त्यांची फडकत आहे हे पाहून आमच्या मनामध्ये जो भाव होतो हा चैत्यालयाचा विनय आहे. तर अशा प्रकारे विनयाची भूमिका वास्तविकता अशी असायला हवी, पण तशी न ठेवता आम्ही सगळ्यांचा समान विनय करतो असं जर आम्ही म्हणत असू तर ते विनय मिथ्यात्व जीवनात आहे. संशय मिथ्यात्व. संशयामध्ये वस्तू स्वरूपाबद्दलच मुळात संशय अंतरंगामध्ये असणे, की देवाचं स्वरूप आमच्या आगमामध्ये जसं सांगितलं खरंच असं देव असतील का हा प्रश्न. मोक्षाचं जसं स्वरूप सांगितलेलं आहे असा मोक्ष खरंच असू शकेल का, अशा प्रकारची मनाची द्विधा मनस्थिती असणं याचं नाव आहे संशय मिथ्यात्व. अनेक गोष्टी अशा जीवनामध्ये आगमामध्ये सांगितलेले आहे की जे तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. ते सूक्ष्म तत्व आम्हाला आमच्या मतिश्रुत ज्ञानाने आज ज्ञात होऊ शकत नाही. आणि अशा वेळी हे तत्वच नाही असं म्हणणं किंवा त्याबद्दल संशय जीवनामध्ये ठेवणं, अशा प्रकारची जी मनस्थिती आहे ते संशय मिथ्यात्व आहे. आणि पाचवं मिथ्यात्व आहे अज्ञान मिथ्यात्व, की 7 तत्वांबद्दल, परमेष्ठीबद्दल किंवा आत्मद्रव्याबद्दल ज्ञानच नसणं. आणि आम्ही म्हणतो पण की सगळ्यात सुख जास्त कुणाचं असेल तर अज्ञानात सुख आहे. अज्ञानात कधीही सुख नाही. जर अज्ञानात सुख असतं तर सगळ्यात निगोदी जीव अत्यंत सुखी म्हटल्या गेला असता, पण असं नाही आहे. अज्ञानात कधीही सुख नाही आहे. ज्ञान तर आम्हाला प्राप्त करूनच घ्यायचं आहे आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे प्रयोजनीय तत्वांबद्दल. एखाद्या वेळेला अप्रयोजनीय तत्व आम्हाला समजलं नाही तर चालेल, पण जीवादी प्रयोजन भूत तत्व सरधे तिन माही विपर्ययत्व, ही भूमिका आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. मी आत्म्याला जाणलं पाहिजे, अजीव काय आहे हे मला ज्ञात झालं पाहिजे. आश्रव आणि जीव याच्यामध्ये भेद काय आहे हे मला कळलं पाहिजे. आणि हे भेदविज्ञान जेव्हा होईल त्याच वेळेला आमचं अज्ञान मिथ्यात्व नाहीस होईल. अशा तऱ्हेने ही 5 मिथ्यात्व ठोकळ मानाने सांगितलेली आहे. मिथ्यात्वाचे तर अनेक भेद आहेत. 363 मताची जी मारीचीच्या जीवानी त्या ठिकाणी व्युत्पत्ती केली हे देखील 363 मिथ्यावत आहे. वैनयिक मत आहे, त्याच्यामध्ये क्रियावादी मत आहे. अशा तऱ्हेचे अनेक भेद तिथे सांगितलेले आहे. आणि हे मिथ्यात्व कोणत्या गुणस्थानापर्यंत जीवनात आहे
मिथ्यात्व कोणत्या गुणस्थानापर्यंत आमच्या जवळ असू शकतं? पहिल्या गुणस्थानापर्यंत. पहिल्या गुणस्थानापर्यंतच फक्त मिथ्यात्व आहे. पुढच्या गुणस्थानापासून मिथ्यात्व नाही. साधन मध्ये अनंतानुबंधीच्या उदयात अतत्व श्रद्धा म्हटल्या जातं, परंतु ते अव्यक्त अतत्व श्रद्धा नाही, तिथे मिथ्यात्व कर्माचा उदय नाही. दुसरं आता आश्रवाचं दुसरं कारण आहे अविरती. अविरती, म्हणजे नाही, विरती म्हणजे व्रत घेण्याचा परिणाम. म्हणून षटकायिक जीवाची हिंसा करणे आणि 5 इंद्रिय आणि मन ताब्यात न ठेवणं याला अविरती म्हटल्या जाते. अविरती म्हणजे नसणं, व्रत नसणं, म्हणजे षटकायिक जीवांची हिंसा करणं आणि 5 इंद्रिये आणि मन ताब्यात नसणं याला 12 प्रकारची ही अविरती अशी आहे. आता अविरती आम्हाला समजलं की षटकायिक जीवांची हिंसा करणं आणि 5 इंद्रिय आणि मन ताब्यात नसणं. आता ही अविरती कोणत्या गुणस्थानामध्ये आणि कोणत्या गुणस्थानापर्यंत राहणार आहे? अविरती ही कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? 5व्या गुणस्थान. 5व्यामध्ये तो व्रत पाळतातच. 5व्यात तो व्रत घेतो, म्हणजे किती गुणस्थानापर्यंत? 4थ्या पहिल्यापासून 4थ्यापर्यंत. पहिल्यापासून 4थ्यापर्यंत. अविरत पहिल्यापासून 4थ्यापर्यंत अविरती पूर्ण 12 ही त्याच्या जीवनामध्ये आहे. आता दुसरा प्रश्न, 5व्यामध्ये एक देश अविरती आहे आणि एक देश विरती आहे. आता 5व्या गुणस्थानातलं देश संयमी तो जीव आहे, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये अविरती किती राहतील आणि व्रत किती राहतील? व्रत म्हणजे विरती किती राहील? 5व्या गुणस्थानातील जीवाजवळ अविरती किती राहतील? 5वं गुणस्थान देश संयमी श्रावकाचं गुणस्थान. या गुणस्थानात देश विरत आहे तो. रस काय हिंसेपासून विरत राहील. अजून बस पुस्तकात तसंच आहे, बरोबर आहे. 5व्या गुणस्थानामध्ये आता त्यांनी फक्त रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग घेतलेला आहे, म्हणून एवढी एकच विरती त्याच्या जीवनात राहणार आहे. 5 स्थावरकायिक जीवाची त्यांनी त्यागाची भूमिका त्याची नाही, म्हणून 5 स्थावरकायिकाची तो हिंसा होते आहे म्हणा, करतो आहे म्हणा, तर अशी त्याची अविरती आहे. आणि 5 इंद्रिये आणि मन देखील त्यांनी त्याचे विषय पण सोडलेले नाही, म्हणून ही अविरती पण त्याच्या जीवनात आहे. म्हणजे एकूण 11 अविरती आहे. आणि रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग एवढी एकच विरती त्याच्या जीवनात आहे. तर ठीक आहे. आता प्रश्न दुसरा, की द्विनिंद्रिय जीव आहे एखादा, त्याला अविरती किती राहील? द्विनिंद्रिय जीवाला किंवा एकेंद्रियाला लावा, एकेंद्रिय जीवाला किती अविरती राहतील? एकही नाही. एकही नाही. एकेंद्रिय गुणस्थानच आहे त्यांचं. नियमानं जीव गुणस्थानच आहे. पहिलंच गुणस्थान आहे, पण अविरती किती राहतील त्याला? 12 अविरतींपैकी 12च्या 12 राहतील, काही कमी राहतील, काय होईल त्यांच्या जीवनात? 12ही राहील. त्यांच्या जीवनात 12 अविरती नाही राहत. लक्षात घ्यायचं, ते एकाच इंद्रियाच्या माध्यमातून हिंसा करू शकतात, म्हणून फक्त त्यांना स्पर्शनेंद्रिय जनित अविरती आहे. बाकीचे इंद्रिय त्यांना नाहीच, आणि म्हणून ते नाही. आणि 5 इंद्रिये म्हणजे 5 इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवणं आहे ना,
तर त्यांना बाकीची इंद्रियच नाही आहे, त्यामुळे ते एकच इंद्रिय ताब्यात ठेवत नाही, म्हणून एकच इथे. आणि षटकाईक जीवाची हिंसा करणे ही 6 प्रकारची अविरती त्यांच्या जीवनात आहे, म्हणून षटकाईक जीवाची हिंसा करणे या 6 प्रकारच्या अविरती आणि इंद्रिय एकच असल्यामुळे एक इंद्रिय ताब्यात न ठेवणे, अशा 7 प्रकारच्या अविरती एकेंद्रिय जीवाला राहील. क्लिअर? आता प्रश्न असा येऊ शकतो की एकेंद्रिय जीव षटकाईक जीवाची विराधना करू शकतात का? प्रश्न येऊ शकतो. एकच करू इंद्रिय म्हणून एकच इंद्रिय ताब्यात न ठेवणं, हे तर बरोबर करू लागतं. करू शकतात, एकेंद्रिय जीवाकडून देखील अशा प्रकारे षटकाईक जीवाची विराधना घडते. सोसाट्याचा वारा सुटला, भूकंप आला, पूर आला, वनवा पेटला, तर सगळी ही एकेंद्रिय जीवांकडून रसकाईक जीवाची विराधना पण घडते. म्हणून त्यांच्या जीवनात, एकेंद्रियांच्या जीवनात 7 प्रकारे अविरती लावायच्या. द्विनिंद्रियाच्या जीवनात 1 इंद्रिय वाढलं म्हणून 8, 3 इंद्रियाच्या जीवनात 9, चतुरेंद्रियाच्या याच्यात 9, असंज्ञी पंचेंद्रिय अशा प्रकारे 10, आणि मन ताब्यात नाही ठेवणं अशी 11, आणि इकडे 12वी, आणि इकडे 6 काईक, अशी ही अविरती लावावी लागते. आता याच्यामध्ये पुढचा भेद आहे कषाय. कषाय 25 आहे, जे आम्ही पहिले पाहिलेले आहे मार्गणांमध्ये, आणि योग 15 आहे, हे 15 योग पण आम्ही बघितलेले आहे. या आश्रवाच्या विशेषता आपण आता परवाला क्लास येईल आपला, उद्याला सुट्टी राहील महावीर जयंती असल्यामुळे, आणि आज आपण इथे थांबू. प्रश्न असेल तर विचारा. आता तुम्ही म्हटलं द्विंद्रिय जीवाला त्यांना इंद्रिय नाही म्हणून त्या प्रकारचा म्हणजे पुढचे इंद्रिय नाही, ते ताब्यात, त्यामुळे त्या अविरती त्यामुळे नाही त्याला. पण त्यांना नियम तर नाही आहे, त्याचा नियम नाही आहे, पण आता इंद्रिय ताब्यात ठेवणं हा भाव आहे ना, म्हणून त्यांना तिथे अविरती कमी लावली आहे. म्हणजे एकेंद्रिय जीवांना 7 प्रकारच्या अविरती, द्विनिंद्रियाला 1 वाढली 8, अशा लावलेल्या आहेत 24 स्थानामध्ये आपण. अच्छा, आपल्यापेक्षा बरे नाही, आपल्यापेक्षा बरे नाही आहे. अज्ञान निमित्ताचं त्यांच्या जीवनात प्रखरतेली आहे, म्हणून आपल्यापेक्षा चांगले नाही. आम्ही तत्वविचार करू शकतो, आम्ही संयम धारण करू शकतो, कधीही त्यांच्यापेक्षा संज्ञी पंचेंद्रिय जीव श्रेष्ठ आहे. नाही, मी हे गमतीने म्हणत आहे की अविरती कमी आहे म्हणून. हो. स्तुती म्हणू. त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.